रामकृष्ण हरी. मी प्रिया राजेंद्र जगताप महाराज. आज येथे या ठिकाणी पुत्रदा एकादशीचं औचित्य साधून उज्ज्वल आरोग्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथदादा जगताप यांचे 101 गोदान करण्याचे संकल्प होता. पण दादांनी 101 गोदान करण्याचा संकल्प पूर्ण केला आणि त्याचबरोबर आज येथे 110वी गाय 10व्या गायीचं गोदान येथे होत आहे. तर संचिताताई माने यांना सुद्धा या संस्थेकडून दादांनी ही गायी गोदान करण्यात आलं होतं. तर आज त्या संचिताताईंकडून ही गायी साईराज विलास कोळेकर यांना ही गायी आणि त्या गायीचं बछड वासरू हे दोन्हीही आज संस्थेच्या वतीने दान करण्यात येत आहे. तर तसं पाहिलं तर दादांचं कार्य पाहायचं झालं तर दादांनी 101 गोदान तर पूर्ण केले. संकल्प 101 गोदान करण्याचा होता, तर तो संकल्प पूर्ण करून 110वी गाय इथे दान होत आहे. हे त्यांचं कार्य इथून पुढे असंच चालू राहावं अशी मी अलंकापुरीचा राजा माऊली ज्ञानोबराय यांच्या चरणी प्रार्थना करते की दादांना असंच उत्तुंग यश त्यांना प्राप्त व्हावं. कार्य पाहायचं झालं तर अजून कार्य त्यांचे तुमचे आम्ही ज्ञानेश्वरी संकल्प केला होता, राम नाम जपाचा संकल्प केला होता. दादा दर महिन्याला प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला त्यांची पंढरपूर यात्रा असते. महिन्याच्या 22 तारखेला काहीही फी न घेता यात्रेकरूंना पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन ते आणतात. त्याचबरोबर व्यसन मुक्तीचंही संकल्प दादांनी केलेला आहे. महिला मंडळांकडून दादा मिसरी सोडवण्याचं काम करतात आणि त्या बदल्यात त्यांना पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवून आणतात. त्याचबरोबर त्यांचा शाल नारळ देऊन आणि साडी ही देऊन असा सत्कार केला जातो. असं उत्तुंग यश दादांना असंच लाभो असं मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते. आणि हे गोदान असं इथून पुढे असंच कार्यरत राहावं. कारण का गायीची सेवा जर आपण केली आपल्या प्रपंचामध्ये, मी सांगते तुम्हाला, कारण का गायीची सेवा घरामध्ये आई आणि दारामध्ये गाई हे संकल्पना सगळ्यांनीच पाळावी अशी मी विनंती करते. कारण हे सगळ्यांच्या महत्वाचं म्हणजे तसंच फायद्याचं सुद्धा आहे. दारामध्ये जर आपल्या गायीचं गोमूत्र पडलं, ते घरामध्ये शिपडलं, गायीचं शेण असेल ते सडा रांगोळी काढून आपण ती सारून रांगोळी काढू शकतो. असं हे गायीचं महत्व आहे, जे आता आपण हयात असताना जर हे गोदान केलं, आपण जीवनामध्ये आपण हयात असताना जर गायी दान केली तर त्याचं पुण्य आपल्याला आपण गेल्याच्या नंतर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. ज्या वेळेस आपण गेल्याच्या नंतर आपला म्हणजे मृत्यू झाल्यानंतर 13वा झाल्यानंतर आपला जीव हा प्रवासाला निघतो आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला एक नदी आडवी येते. त्या नदीचं नाव वैतरणी नावाची नदी आहे. आणि ही नदी जर पार करायची असेल तर मनुष्याने, ही नदी एवढी अवघड आहे, ही जर पार करायची असेल तर ती फक्त गोदानाने केलेली जाते. म्हणून त्या एवढं महत्व ह्या गायीचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने गोदान करणे हे गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उज्ज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठान जळगाव सुपे यांच्याकडून गेल्या 10 वर्षापूर्वी एक संकल्प करण्यात आला होता, तो म्हणजे 101 गोदानाचा. तो पूर्ण झालेलाच आहे. परंतु आता ज्यांना आपण गायी दिल्या आहेत त्यांच्याकडून परत कहाणी फिरवणे, म्हणजे परत आपण काय करतो, आता समजा यांना गायी दिली, यांच्याकडून एक स्टॅम्प पेपर लिहून घेतो, सदर्व गायी विकणार नाही, हिची 9 बछडे मी दुसऱ्याला दान करील. तर आता संचिताताईंनी आम्हाला ती गाय परत करता येते, तर तीच गायी त्यांच्याच पाहुण्या कोळेकर ह्यांना आपण देत आहोत. आता ह्या 101 गोदान हे 110वं गोदान आहे. आणि आता जेवढ्या गायी दिल्यात त्याची ते बछडे आता आपल्याला परत येत आहेत आणि ते परत एका वर्षामध्ये ते 220 गायी होतील. पुढच्या वर्षी ते 440 गायी होतील. असा हा संकल्प उत्तनत वाढत आहे. याला सर्वांचं माझं म्हणणं आहे की सर्वांच्या घरी एक गावरान गाय असावी. त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे छोटासा. खरं सांगायचं झालं तर ज्याच्या घरात गायी आहे त्याच्या, आता आपल्या भारतामध्ये 35% कॅन्सर वाढतोय, तर ते सेंद्रिय शेती नसल्यामुळं किंवा आपण रासायनिक शेतीचा वापर करतोय म्हणून होत आहे. तर कब्बर किंवा थोडंसं गोमूत्र जर रोज घेतलं तर पहिल्या स्टेजचा कॅन्सर बरा होतो. याच्या पुढं मी जाऊन सांगेल की बॉम्बेमध्ये एका तरुणाने असा एक प्रयोग केलाय, गायीच्या सानिध्यात राहिल्यानंतर कॅन्सर सुद्धा बरा होतो. तर त्याचं एक आपल्या खेड्यापाड्यात प्रत्येकाच्या गायी दारात जावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. रामकृष्ण हरी.